न्यूज हेडलाईन्स. सरपंचच आता ग्रामपंचायतीचे प्रशासक. राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. निवडणुका लांबणीवर पडल्याने गावगाडा आता सरपंचांच्याच हाती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश. खामगाव तालुक्यातील सरपंचांकडून निर्णयाचं जल्लोषात स्वागत. ग्रामीण राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे तिथे आता सरकारी अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे गाव पातळीवरील विकासाच्या कामात आता खंड पडणार नाही असे चित्र दिसत आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपली आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे या ठिकाणी बाहेरून सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त केले जाणार होते. मात्र सरकारी अधिकाऱ्यांना गावच्या तांत्रिक कामांची आणि स्थानिक प्रश्नांची पुरेशी माहिती नसल्याने विकास कामे रेंगाळण्याची भीती व्यक्त होत होती. हीच बाब लक्षात घेऊन सरपंच परिषदेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान आणि इतर महत्त्वाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधींनाच अधिकार द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. अखेर सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरपंचांकडेच कारभार सोपवण्याचा समतोल निर्णय घेतला आहे. विद्यमान सरपंच आता प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळतील. उपसरपंच आणि सदस्यांची एक विशेष ग्रामपंचायत समिती स्थापन केली जाईल. यामुळे प्रशासकीय कामात सातत्य राहणार असून मनुष्यबळाची कमतरताही भासणार नाही. खामगाव तालुक्यातील अनेक विद्यमान सरपंचांनी या निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. अचानक होणाऱ्या बदलामुळे विकास कामांची जी साखळी तुटणार होती ती आता टळली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल पाटील मुंढे यांनी खामगाव तालुक्यातील सरपंचांचा विशेष आढावा घेतला आहे. सरपंच निपाण तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा. विशेष म्हणजे 9 तारखेपर्यंत माझा पदभार होता. 9 तारखेला पदभार संपला, बॉडी डिझॉल्व झाली. त्या अनुषंगानं सरपंच संघटनेने कोर्ट न्यायालयात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर राज्य सरकारने कोर्टाने आदेश दिला व प्रशासक म्हणून सरपंचाची निवड करण्यात यावी. त्यामुळे प्रशासक कारभार हा सरपंचांनाच राहील. अजून आजपर्यंत अजून पत्रव्यवहार काही आलेला नाही. तर 2-4 दिवसात पत्रव्यवहार निघेल आणि सरपंचांना पूर्ण काम करायची संधी मिळेल. तसंच प्रशासक जर कर्मचारी जर नेमणूक केली त्यामुळे गावातला बंद त्या कर्मचाऱ्याला माहिती नसते, परंतु सरपंच हा या गावातला असते, त्याला सर्व गावाची माहिती असते. त्यामुळे सरपंचानेच कारभार पाहायला पाहिजे प्रशासक म्हणून. राज्य सरकारने निवड केल्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करतो. येथील सरपंच असून गेल्या 10 फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतचा जो कार्यकाळ होता तो संपलेला होता. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये प्रशासक म्हणून राज्य सरकारने व प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक करण्याचे असे ठरवले होते. परंतु प्रशासक हा गावाचा गाळा हाकलू शकत नाही आणि तो गावातील त्याला पूर्ण माहिती नसते की कोणती समस्या कशी आहे, कोणते कामकाज कसे आहे हे त्याला गावाची माहिती नसल्यामुळे तो गावाचा विकास करू शकत नाही. आणि गावाचा विकास न केल्याने गावातील ज्या जलस्वराज पाणी पुरवठा आहे किंवा साफसफाई आहे हे कामे पूर्ण रखडतात. त्याच्यामुळे प्रशासक कोणतेही काम व्यवस्थित व कार्यपद्धतीने करू शकत नाही. त्या अनुषंगाने सरपंच संघटनेने राज्य सरकारांगे धरणे धरून प्रशासक सरपंचच नेमावा अशी विनंती केली व या विनंतीला राज्य सरकारने मान्यता दिली. त्यामुळे गावाचा विकास हा सरपंचच करू शकतो किंवा सरपंचाला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या माहिती असतात. त्यामुळे गावाचा जो प्रशासक म्हणून आहे तो सरपंचच आहे असे शासनाने जाहीर केले व राज्य सरकारने त्याला मान्यता दिली. त्यामुळे गावाचा विकास होण्यास काहीही अडचण येऊ शकत नाही. सरपंच यांनी जो पाठपुरावा केला होता राज्य सरकारकडे की विद्यमान सरपंच हेच प्रशासक म्हणून नेमावे, तर राज्य सरकारने प्रशासक विद्यमान सरपंच हेच निवडले. त्याबद्दल मी राज्य सरकारचे आभार मानते. आणि गावाचा जो गाडा आहे
तो सरपंचच सांभाळू शकतो. 24 तास सेवा ही सरपंचच देऊ शकतो, कारण की गावातील पुरी माहिती ही सरपंचांनाच असते. म्हणजे 24 तास मुख्य अधिकारी सेवा देऊ शकत नाही गावासाठी, सरपंच हाच देऊ शकतो. त्यामुळे मी राज्य सरकारचे पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद.